नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नुकतेच पासआउट झालेले आहेत, मग ते डिग्री असेल, डिप्लोमा असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल, या विद्यार्थ्यांना जर शासनामध्ये जायचं असेल, म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या विभागामध्ये जायचं असेल, तर कुठल्या पोस्ट असतात, कुठल्या विभागामध्ये चान्सेस असतात आणि काय पद्धत असते किंवा कुठल्या एक्झाम्स क्रॅक करावे लागतात आणि कशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न असतो, सिलेबस असतो. आता बरेच विद्यार्थी असे म्हणतील की सर, हे तर आम्हाला सगळं माहिती आहे, पण जेव्हा काउन्सिलिंगच्यासाठी म्हणा किंवा कॉलवरती विद्यार्थी आमच्यासोबत जोडले जातो आणि कॉन्टॅक्ट करतो, तर आम्हाला असंही आढळून आलं की जे विद्यार्थी नुकतेच पासआउट झालेले आहेत किंवा बरेचसे विद्यार्थी जे आता डिग्री किंवा डिप्लोमा करतायत, खरंच त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नाही. असे 2026 मध्ये आता जस्ट जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हे सेशन आहे. मी सुरुवातीला सांगतो, तुम्ही जर त्यापैकी असाल तर सगळ्यात पहिले तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तिकडे घंटी आहे, ती घंटी वाजवा, म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट्स, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये आपल्याला काय चान्सेस असणार आहेत, कुठल्या जाहिराती येण्याचे चान्सेस आहेत आणि कशा पद्धतीने आपला स्टेप अप असलं पाहिजे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. जे विद्यार्थी फ्रेशर आहे एकदम, तर त्यांनी जाणून घ्या की 2026 मध्ये कुठल्या कुठल्या एक्झाम्स आपण देऊ शकतो, कुठल्या एक्झाम्स होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला शासनामध्ये जाता येतं. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं, तर मी अवगत करून देतो. सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट असेल, रिसोर्स डिपार्टमेंट असेल किंवा विविध नगरपालिका आहे किंवा नगर परिषदा आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत, जिल्हा परिषदा आहेत, त्याच्या व्यतिरिक्त महाजनको असेल, महाट्रान्सको असेल, डिस्कॉम असेल, अशा वेगवेगळ्या ज्या ऑटोनॉमस बॉडीज आहेत, तर या बॉडीजमध्ये आपल्याला शासनामध्ये जाता येतं. त्याच्यासाठी जर आपण डिप्लोमा किंवा डिग्री बेसवरती जे पदभरती होते, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2 टप्प्यामध्ये ती होते. जर तुम्हाला क्लास 1 किंवा क्लास 2 अधिकारी व्हायचं असेल, तर तुम्हाला MES द्यावी लागते, म्हणजेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. आणि हे घेतं कोण, तर हे आपला आयोग जो आहे, MPSC ज्याला म्हणतो, हे आयोग घेतं. याच्यामध्ये जर पदं बघायची झाली तर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे सहाय्यक कार्यकारी अभियंता, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 हे दोन्ही क्लास 1 ची पोस्ट आहेत आणि असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 हे क्लास 2 चं पोस्ट आहे. तर इथे आपल्याला डायरेक्टली एक्झाम देऊन जाता येतं. ह्याबद्दल आता आपण बोलणार नाही. पण याच्या खालच्या ज्या एक्झाम पोस्ट आहेत किंवा संवर्ग आहेत, याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, तर हे जे 2 पद आहेत, ज्युनियर इंजिनियर तुम्हाला माहिती असेल की याला कनिष्ठ अभियंता म्हणतो आपण. तर हे जे आहे, हे सरळ सेवे मार्फत, ज्याला सरळ सेवा भरती म्हणतो आपण, त्याच्या मार्फत घेतल्या जातात. इथे परीक्षेचे 3 टप्पे असतात. याच्यामध्ये पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम, मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स आणि मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू. लंबेरेस का घोडा आहे. आणि इथे मात्र विद्यार्थी मित्रांनो, एकच एक्झाम असते, म्हणजे एकच टप्पा, कुठलीही मुलाखत नसते आणि डायरेक्ट सिलेक्शन. ही सरळ सेवा भरती असते. ही MES आहे. MES MPSC घेते आणि सरळ सेवा साधारणतः TCS असेल किंवा IBPS असेल, ह्या ज्या कंडक्टिंग बॉडी आहे, एक्झाम कंडक्टिंग बॉडी, त्या घेतात. एकच ऑनलाईन एक्झामिनेशन आणि सिलेक्शन. येते लक्षात? हे मी सगळं नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. आता हे जे क्लास 1 क्लास 2 चे पोस्ट सांगितले, तर PWD, WCD, WRD या विभागामध्ये ह्या पोस्ट असतात आणि ह्या सुद्धा पोस्ट त्याच्यामध्ये असतात. पण JEE आणि CA जे आहेत, हे वेगवेगळ्या नगर परिषदा असेल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे ज्याला आपण महानगरपालिका म्हणतो, जिल्हा परिषदा असेल, MIDC असेल, डिस्कॉम असेल, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं बेसिकली जे वेगवेगळे क्षेत्र आहे, ज्याच्यामधल्या ऑटोनॉमस बॉडीज आहेत, भूमी अभिलेख असेल, तर ह्या सुद्धा तिथे जागा असतात. तर नवीन विद्यार्थ्यांसाठी हे जाणून घ्या. आता येणाऱ्या आगामी वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये JEE आणि CA संबंधित कुठल्या पोस्ट येऊ शकतात, याच्याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करू. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या अगोदर बघा, हे वेगवेगळे
विभाग आहेत किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, याच्यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर आपली गेम चेंजर बॅच आहे. 2026 मध्ये येणाऱ्या किंवा येऊ घातलेल्या सगळ्या ज्या जाहिराती आहेत त्या सगळ्यांसाठी जेई आणि सीए लेवलच्या ही एकच बॅच काफी आहे. याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट योग्य मार्गदर्शन मिळणार आहे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक आणि शिक्षकांकडून. तसंच तुम्हाला मोफत टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे. आपला IVR क्रमांक आहे 7887811411. तर हे तुम्ही जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल करा. आता येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या काही प्रोसेसेस आहेत ज्या पाईपलाईन मध्ये आहेत त्याच्यापैकी एका प्रोसेस बद्दल आपण बोलतोय. तर आपण बेसिकली ज्याला म्हणतो आपण की नगर परिषद आहे, नगर परिषदेच्या जाहिरातीशी संबंधित एक परिपत्रक 9 जानेवारीचं हे पत्रक आहे. आणि हे कुणी पारित केलेलं आहे तर उपायुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय. आणि हे कुणाला दिलेलं आहे तर विभागीय सहआयुक्त वेगवेगळ्या नगरपालिका आणि जिल्हा सहआयुक्त. आणि त्यांनी या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही पर्टिक्युलर डिपार्टमेंट आहे म्हणजे नगर परिषदेशी संबंधित सरळ सेवा भरती आहे त्या संबंधीची कारवाई करण्यात यावी याबद्दल. याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की ग्रुप सी आणि ग्रुप डी हे जे पद आहेत, जे वॅकंट सीट्स आहेत, रिक्त पद आहेत, हे भरण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती त्वरित राबवण्यात यावी. याच्यामध्ये त्यांनी हे सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे की TCS आयॉन ज्याला म्हणतो आपण, TCS आयॉन आणि IBPS ह्या ज्या दोन कंपन्या आहेत ज्या कंडक्ट करतात एक्झामिनेशन आणि ज्याला म्हणतो आपण प्रॉपर कॅन्डिडेट आहे सिलेक्ट करून देतात. तर ह्या कंपन्यांसोबत कम्युनिकेशन करून संयुक्तपणे आणि त्याच्यापैकी एक कंपनी निवडून ही जी प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर राबविण्यात येईल याबद्दलची अपडेट आहे. याच्यामध्ये पूर्ण पत्र न वाचता, कारण ते शासकीय भाषेमध्ये आहे, एवढंच हायलाईट करू इच्छितो की TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, तर हे जे आहे या कंपन्यांची निवड केली आहे. आणि त्या अनुषंगाने गट क व गट ड याच्याशी संबंधित या पर्टिक्युलर 2 कंपन्यांपैकी एक कंपनी निवडावी आणि ही प्रोसेस प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी. तर ह्या संबंधीचं जे आहे मीटिंग झाली त्याच्यामध्ये आणि हे अपडेट आलं. आणि हीच न्यूज पेपरमध्ये सुद्धा आहे की नगर परिषदामधल्या ग्रुप सी आणि ग्रुप डी ही पदभरती लवकरच होणार आहे आणि तेच इथे रिपीट केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, कारण जे जुने विद्यार्थी अभ्यास करतायत ते असं म्हणतील सर किती दिवसापासून हेच आपण ऐकतोय, येत आहेत किंवा कधी एक्झाम होते कधी एक्झाम लवकर होत नाही. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोसेस. ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या म्हणजे अभ्यास करणे आणि जे काही आपलं मोटिवेशन आहे किंवा जे काही आपलं ज्याला म्हणतो आपण सातत्य आहे ते टिकवून ठेवणे हा एकमेव उपाय आपल्याकडे आहेत. ह्या प्रकारच्या बातम्या न्यूजपेपरमध्ये येतात आणि त्या अनुषंगाने प्रक्रिया कधी होते कधी होत नाही वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी आल्यामुळे. पण आपलं ध्येय एकच असलं पाहिजे की आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे. एक साधारणतः जे वॅकंट पोस्ट आहेत ह्या किती आहेत हे पण लक्षात घ्या. वेगवेगळ्या ब्रँचेसच्या पण आहेत. सिव्हिल इंजिनियर सिव्हिलशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये ग्रुप बीच्या 95 आणि ग्रुप सीच्या 192 अशा पर्टिक्युलर ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सी इथे रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर याच्यामध्ये सुद्धा 8 ग्रुप बीच्या आणि 25 ग्रुप सीच्या. कॉम्प्युटर इंजिनियर ह्या सुद्धा पद याच्यामध्ये आहेत. 6 ग्रुप बीचे आणि 50 ग्रुप सीचे. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो नॉन टेक्निकल पद आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी पाणी पुरवठा विभाग व जलनिस्सारण व स्वच्छता विभाग याच्यामध्ये सुद्धा म्हणजे सॅनिटायझेशन डिपार्टमेंट जे आहे याच्यामध्ये सुद्धा ग्रुप बीच्या 17 आणि ग्रुप सीच्या 57 अशा जागा आहेत. आता असं नाही की एवढ्या जागांचीच ऍड येईल, हे संभाव्य रिक्त पद आहेत. वेगवेगळ्या माहिती अधिकारातून मिळालेली ही माहिती आहे. तर लक्षात घ्या साधारणतः त्याच्यापेक्षा कमी जागा येण्याचे चान्सेस असतात, पण असं नाही की येणारच नाही. तर ह्या पद्धतीने आपल्याला एक्झाम जर द्यायची असेल तर त्याही गोष्टी लक्षात घ्या. आता याच्यामध्ये एक जुना टाइम टेबल सुद्धा येऊन गेला होता. म्हणजे बघा ही असं नाही की प्रक्रिया नव्याने होत आहे, याच्या अगोदर ही प्रक्रिया झाली होती, त्याच्यावरती काम झालं होतं आणि त्यावेळेस सरळ सेवा भरतीसाठी पदभरतीसाठी बघा 5व्या महिन्यामधलंच आहे हे, मे 2025 मधलंच वेळापत्रक दिलं होतं की काय काय करायला पाहिजे. तर वेळापत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जून 25 मध्ये काय करायचं, TCS किंवा IBPS पैकी एक कंपनी फायनल करायची. त्याच्यानंतर एका महिन्यामध्ये
ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची म्हणजे जुलैमध्ये, आणि त्याच्यानंतर 2.5 महिन्यामध्ये तुम्ही निकाल पण लावायचा. ही प्रोसेस 30 सप्टेंबरच्याच हिशोबाने आहे. ते झालं नाही, डेफिनेटली ही गोष्ट झाली नाही, पण आता ही प्रोसेस परत एकदा होणार आहे. इथं महत्वाचं लक्षात घेण्यासारखं हे आहे की एखादी कंपनी फायनल झाली रे झाली की 1 महिन्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट येईल आणि त्यानंतर साधारणतः 2.5 ते 3 महिन्यामध्ये काय होईल, तुमचा रिझल्ट पण येईल ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे. तर साधारणतः एक 3 ते 4 महिन्याचा जो कालावधी आहे तो इथून पुढे जरी कन्सिडर केला तरी आपल्याला सफिशियंट वेळ मिळतो. मग तुम्ही म्हणाल सर ऍडव्हर्टाइजमेंट येणार कधी, कारण त्यावेळेस ही तारीख सांगितली होती त्यांनी जुलैची. तर येणार म्हणजे स्पेसिफिकली याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या इम्पॅक्ट करतात त्या सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जसं आचारसंहिता, नुकत्याच नगर परिषदाचे इलेक्शन झालेले आहेत, आज वेगवेगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं इलेक्शन आहे, आणि आत्ताच जी बैठक झाली कशाची, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की 13 जानेवारीला आता नजीकच्या काळामध्ये ही जी पत्रकार परिषद होती याच्यामध्ये डिक्लेअर पण झालं जिल्हा परिषद वगैरे. तर साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटच्या वीकमध्ये, कारण तोपर्यंत तर तुमच्या याच्यानंतरच्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या, त्याची आचारसंहिता असेल किंवा ती प्रोसेस असेल, त्याच्यानंतर मात्र ह्या जाहिराती, ही प्रोसेस जी काही मागच्या वेळेस रखडली होती ही होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही लक्षात घ्या की आता ज्या वेळेस कुठलीही ऍडव्हर्टाइजमेंट नसते, आचारसंहितेचा काळ असतो, हा एक गोल्डन अपॉर्च्युनिटीचा काळ असतो नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि तसेच जुन्या विद्यार्थ्यांसाठी. का? कारण आता तुम्ही कुठलीही एक्झाम टार्गेट करू नका. आता तुम्ही सिलेबस वरती फोकस करा, सिलेबस टार्गेट करा की सिलेबस माझा कसा कव्हर होईल, आणि त्याच्यानंतर एखादी ऍडव्हर्टाइजमेंट आली किंवा जाहिरात आली किंवा काही अपडेट्स आले त्यानुसार तुमची स्टडी प्लॅन स्ट्रॅटेजी जी आहे ती फ्लेक्झिबल ठेवा. ओके, जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी लक्षात घ्या, 2026 मध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटीज येणार आहेत, फक्त तुम्हाला तुमची तयारी एकदम परफेक्ट वेनी करायला पाहिजे. ओके, याच्यासाठी आपलं सेकंड एडिशन आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. 12,000 MCQ लेटेस्ट मधल्या ज्या काही एक्झाम झाल्यात TCSने घेतलेल्या, महाराष्ट्रातल्या डिरेक्ट रिक्रुटमेंट असेल किंवा बाकीच्या एक्झाम असेल, तर याच्यापेक्षा 100 पेक्षाही जास्त MCQ याच्यामध्ये पेपर्स आहेत याच्यामध्ये, आणि लेटेस्ट मध्ये झालेल्या ज्या एक्झाम्स आहेत ज्या TCS आणि IBPS लेवलला कंडक्ट झाल्यात त्या सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे बुक आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला जर सॅम्पल PDF चेक करायची असेल तर त्या बुकच्या शेजारी डिस्क्रिप्शन आहे, त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे या पुस्तकाच्या सॅम्पल PDFची. तुम्ही सॅम्पल PDF बघा आणि नंतरच डिसाईड करा, पण गिरीश सरांचा फोटो चेक करूनच तुम्ही हे पुस्तक परचेस करा. विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्तही खूप सारे तुमच्या डोक्यामध्ये अडचणी असतील किंवा शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये टाका. बरेच विद्यार्थी म्हणतील सर हे काय आहे, येणार किंवा कुठले तरी नोटिफिकेशन, कुठले तरी पेपर न्यूज कटिंग आणि तुम्ही तुमची ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरात करता. असं नाहीये, बऱ्याच विद्यार्थ्यांना खरंच याच्याबद्दलची माहिती नसते. मग असे कितीही विद्यार्थी सिंपल जरी त्यांनी ऐकलं तर नक्कीच या व्हिडिओचा फायदा होतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही जर अडचणी असतील किंवा काही शंका असेल तर 7887811411 याच्यावरती संपर्क करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे सेशन नक्कीच नवीन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तुमच्या 5 मित्रांना हे शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रमोद देशकरी.